आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत। अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे आणि आज सकाळी आपण पाहिलं असेल रोहित पवार ज्या पद्धतीनं बोलत होते त्यांचं स्पष्टपणे म्हणणं होतं की कुठेतरी आपल्याला डावललं जाते, आपण अजूनही कुठेतरी कमी पडतोय। काय तुम्हाला वाटतंय? नक्कीच आपण 2024 मध्ये काही महिन्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या, ज्या मतदारसंघातून त्यांनी मागचे 5 वर्ष जनतेने विश्वास ठेवून त्यांना काम करण्याची संधी दिली, त्याच मतदारसंघामध्ये रोहित पवारांना म्हणजे निसटता विजय हा त्यांना त्या ठिकाणी आपल्याला मिळायला पाहायला मिळतोय। आणि एकंदरीत रोहित पवारांचा परफॉर्मन्स जर पाहिला तर मतदारसंघातले लोकही त्या ठिकाणी समाधानी नाही आहेत असं एकंदरीत चित्र आज तरी स्पष्ट आहे। आणि पक्षात देखील त्याच पद्धतीनं कुठंतरी एकमेकाच्या कुरघोड्या करत बसणं किंवा एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न सातत्याने ते करतायत। पक्षातल्या सिनियर मंडळींना देखील त्यांनी स्थान दिलं पाहिजे, सन्मान दिला पाहिजे, तो त्यांच्याकडून होत नाही। त्यामुळं काही नेते मंडळी त्यांच्यावरती नाराज आहेत, हे नक्कीच आपल्याला नाकारता येणार नाही। परंतु रोहितदादा हे कधी सत्तेमध्ये सामील होतील हे सांगू शकत नाही। त्यांची सत्तेकडे जास्त ओढ आहे, हिंदुत्वाकडे जास्त ओढ आहे, हे आता जवळपास आम्हाला स्पष्टपणे दिसतंय। तुमचे चांगले मित्र आहेत ते, काय सोबत आले तर चालतील? नाही, नक्कीच आमचे रोहितदादा चांगले मित्र आहेत, पण आमच्या पक्षातल्या देखील नेत्यांना ते मान्य झालं पाहिजे। तर तिकडचे उद्योग आमच्याकडे सुरू व्हायला नको। तुम्हाला मान्य आहे का? आमचे वरिष्ठ नेते ठरवतील तो आम्ही मान्य करू, निर्णय जो घेतील तो। परंतु जयंत पाटलांच्या बाबतीत देखील मागच्या काही दिवसामध्ये सातत्यानं बातमी येत होती, आता रोहित पवारांना उघड नाराजी व्यक्त केली। रोहित पवारांनी जी नाराजी व्यक्त केली ती वस्तुस्थिती आहे की त्यांचा परफॉर्मन्स हा काय योग्य त्यांच्या मतदारसंघातही दिसत नाही आणि पक्षातही दिसत नाही। त्यामुळे त्यांनाही पक्षामध्ये डावललं जाते आणि त्यांना पक्षापेक्षा त्यांच्या निष्ठेपेक्षा त्यांना आता सत्तेची जास्त भूक लागलेली आहे। त्यांना सत्तेकडे येण्यात जास्त त्यांना प्रेम सुटलेलं आहे आणि त्यामुळे ते सत्तेकडे येण्याच्या मार्गावरती आहेत। ते कधी सत्तेत सामील होऊ शकतात। अण्णा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असे आहे की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुनील शेळकेंचं नाव आघाडीवर होतं, ते कुठेतरी गायब झाल्याचं पाहायला मिळालं। कुठं संधी मिळेल असं वाटतंय का? आता उपाध्यक्षपद पण ठरलं, बडोलेनं द्यायचं ठरलं। बघा, शेवटी मी काय 3 आणि 4 टर्मचा आमदार नाही, माझी दुसरी टर्म आहे आणि माझ्यापेक्षा सिनियर मंडळी आहेत। प्रत्येक जिल्ह्यावाईज जर आपण पाहिलं तर कुठं ना कुठं तरी प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका किंवा पक्षाचा समतोल ठेवण्याची भूमिका आदरणीय दादा असतील, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, या सर्वांनी ठेवलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज लगेच त्या महत्त्वाकांक्षेने आम्ही काम करण्यापेक्षा मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न कसे सुटतील यावरती अधिकचा भर दिला पाहिजे। समित्यांच्या आत्ता तुम्ही बैठकाला गेले होते, झाले का पक्षाचे फायनल समित्या? नाही, अजून काय नाही, तसं मी कुठल्याही बैठकीला नव्हतो आणि मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच आपण पाहतोय सुनील शेळके यांना स्पष्ट केलेलं आहे की रोहित पवार असतील किंवा जयंत पाटील असतील, दोघांनाही सत्तेत सहभागी व्हायची कुठेतरी गडबड झालेली आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।